Good morning, my dear students. How are you all? I hope you all are fine at home. मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळे लेसन्स म्हणजे आता सेकंड सेमिस्टरसाठी जे पोर्शन आहे पाठ क्रमांक 17 पासून ओके, पाठ क्रमांक 17 पासून जे लेसन्स आहेत आणि 2 कविता हे सगळं आपण आता रिवाइज करणार आहोत. ओके, कारण मुलांनो मराठीचे लेक्चर 2च मिळतात. ओके, कधी एक मिळत नाही. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये सगळे लेसन रिवाइज करणार आहोत. ओके, आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये रिव्हिजन देणार आहे. ओके, सो स्टुडंट्स, रिमूव्ह युअर मराठी वर्कबुक. त्यासाठी तुमचं मराठीचं वर्कबुक काढा. पान क्रमांक 33, पाठ क्रमांक 17, संख्यालेखन 41 ते 50. मुलांनो, तुम्हाला एग्जामला 1 ते 50 संख्यालेखन आहे. ओके बच्चों, एग्जाम के लिए आपको 1 to 50 नंबर नेम से 1 से 50 तक 1 ते 50 संख्यालेखन तुम्हाला एग्जामसाठी आहे. ओके, तर 1 ते 50 संख्यालेखनची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. ओके, तर मुलांनो, पाठ क्रमांक 17 संख्यालेखन 41 ते 50. 1 ते 40 संख्यालेखन ऑलरेडी शिकले आहेत आपण, बरोबर. या पाठामध्ये 41 ते 50 संख्यालेखन आहेत. आपण वाचूया. मेरे पीछे दोहराओ. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. ओके मुलांनो, त्यावर प्रश्न उत्तरे दिले आहेत. दोहराना है मेरे पीछे. खालील संख्या अक्षरात लिहा. मेरे पीछे दोहराओ. 44, 50, 50, 50. ओके, 48, 46, 41. त्यानंतर मुलांनो, लहान संख्येभोवती गोल करा. मुलांनो, 2 संख्या दिले जातील आणि त्या 2 संख्येमध्ये जी छोटी संख्या आहे त्या संख्येला गोल करायचा आहे. ओके, जो नंबर छोटा है, ओके, वो नंबर को क्या करना है, सर्कल करना है. देखो, 44 आणि 50, तर या दोघांमध्ये 44 ही संख्या छोटी आहे. 49, 43, या 2 संख्येमध्ये 43 ही संख्या लहान आहे. 30, 44, 30 ही संख्या लहान आहे. 20, 43, 20 ही संख्या लहान आहे. 44, 41, 41 ही संख्या लहान आहे. 50, 45, 45 ही संख्या लहान आहे. ओके, पेज टर्न करू. प्रत्येक चौकटीत अंक दिलेले आहेत व त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. मुलांनो, बघा, चौकटीमध्ये त्यांनी संख्या दिल्या आहेत आणि त्या संख्येवर त्यांनी प्रश्न विचारले आहेत. ओके,
तर हे प्रश्न वाचून आपण काय केले आहेत, संख्या लिहिल्या आहेत. बघा, मी वाचते, लक्ष द्या. वरील चौकटीत एकूण किती अंक आहेत? 10. 42 आणि 44 या अंकांच्या मध्ये कोणता अंक आहे? 45. वरील अंकापैकी सर्वात मोठा अंक कोणता? 50. सर्वात शेवटी कोणता अंक आहे? 48. वरील अंकापैकी सर्वात लहान अंक कोणता? 41. ओके. नेक्स्ट लेसन, पान क्रमांक 35. भाषण, संभाषण आणि लेखन. मुलांनो, 3 चित्र दिले आहेत आणि त्यावर प्रश्न विचारले आहेत. मुलांनो, यामधला कोणताही एक चित्र, ओके, एक चित्र आणि त्यावर प्रश्न येतील. मेरे पीछे दोहराओ. खालील चित्रे पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा मुलांनो, सगळ्यात पहिलं चित्र आहे पोपट, पॅरेट. ओके, दोहराओ मेरे पीछे. हे चित्र कोणाचे आहे? हे चित्र पोपटाचे आहे. पोपट कुठे राहतो? पोपट झाडावर आणि पिंजऱ्यात राहतो. पोपट काय काय खातो? पोपट पेरू, मिरची इत्यादी खातो. ओके. दुसरा चित्र आहे मुलांनो, कुत्रा. दोहराओ मेरे पीछे. सोबतच्या चित्रातील प्राण्याचे नाव ओळखा. सोबतच्या चित्रातील प्राण्याचे नाव कुत्रा आहे. कुत्र्याला काय आवडते? कुत्र्याला मटणाचे हाड आवडते. ओके. प्रॅक्टिस टेस्ट मध्ये हा प्रश्न आला होता. तुम्ही दुसरं सुद्धा लिहू शकता मुलांना. ओके. तर काही जणांनी बिस्किट लिहिलं होतं. ओके. नेक्स्ट, कुत्रा पाळीव प्राणी आहे की रानटी प्राणी? कुत्रा पाळीव प्राणी आहे. ओके. डॉग इज अ पेट ॲनिमल. नेक्स्ट, तिसरं चित्र आहे गाय. दोहराओ मेरे पीछे. हे चित्र कोणाचे आहे? हे चित्र गायीचे आहे. गाय कुठे राहते? गाय तबेल्यात राहते. गाय आपल्याला काय देते? गाय आपल्याला दूध देते. ओके. नेक्स्ट, घड्याळ. घड्याळ ही कविता आहे. मैं रीड कर रही हूं, ध्यान दे दो. घड्याळा घड्याळा थांब थांब, किती वाजले सांग सांग. 2 तुझे काटे लहान मोठे, दिसतात कसे 2 हात जसे. 1 ते 12, 1 ते 12, याच्या पुढे जात नाही. 1 कान पिळला, टिकटिक सुरू. दुसरा कान पिळला, पहाटे उठू. सारेजण झोपले, तुला नाही विसावा. सारखे सारखे कामच काम, कशाला धावतोस सांग सांग. ओके मुलांनो, घड्याळ ही कविता आहे आणि मुलांनो त्यावर प्रश्न आहे बघा, किती वाजले लिहा. मुलांनो एक्झाम मध्ये सुद्धा येईल तुम्हाला. ओके. घड्याळामध्ये जसे त्यांनी काटे दाखवले आहेत. ओके. तर घड्याळात किती वाजले आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके. जसं या घड्याळामध्ये 1:15 झाले आहेत. ओके. तर आपण लिहिलं आहे 1:15. ओके. 1:15 झाली आहे. त्यानंतर मुलांनो दुसऱ्या घड्याळात बघा
7:55 झाली आहेत. ओके, 8 व्हायचे आहेत. 7:55 झाली आहेत. त्यानंतर मुलांनो, पाठ क्रमांक 20 वाक्य रचना. चित्र पाहून वाक्य पूर्ण करा. मेरे पीछे दोहराओ. उसके पहले मुलांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये शब्द दिले जातील आणि तो शब्द वापरून तुम्हाला वाक्य तयार करायची आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. पुस्तक. ओके, जर शब्द आला पुस्तक, तर मुलांनो तुम्हाला पुस्तक हा शब्द वापरून वाक्य बनवायचं आहे. ओके, तर राणी पुस्तक वाचत आहे. ओके, म्हणजे त्या वाक्यामध्ये काय आलं आहे? त्या वाक्यामध्ये पुस्तक हा शब्द आला आहे. ओके, तर माझ्या मागे बोला आता. सुहास बागेत फिरत आहे. हा कपबशी आहे. राम जेवत आहे. राणी पुस्तक वाचत आहे. दोहराओ मेरे पीछे. स्टूडेंट्स, आपको मेरे पीछे रिपीट करना है. हसन पाणी पीत आहे. बाळ रडत आहे. हे माकड आहे. ओके, तर मुलांनो इकडे चित्र दिलं आहे, परंतु एक्झाम मध्ये चित्र नाही येणार. ओके, फक्त शब्द दिला जाईल आणि तो शब्द वापरून वाक्य तुम्हाला तयार करायची आहेत. ओके, पेज टर्न करो. चित्रवर्णन. मुलांनो, चित्रवर्णन. ओके, पाठ क्रमांक 21 चित्रवर्णन. चित्र दिलं आहे आणि त्यावर प्रश्न विचारले आहेत. ओके मुलांनो, हे 2 लेसन फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. ओके, ह्यावर काही प्रश्न येणार नाही आहेत. ओके, तर हे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी तुम्हाला स्वतः वाचायची आहेत. ओके, नेक्स्ट कविता आहेत मुलांनो. कविता ओपन करा. पान क्रमांक 48. पान क्रमांक 48 चिऊताई. ओके मुलांनो, परीक्षेसाठी 2 शेवटच्या जो 2 कविता आहेत ते तुमच्या एक्झामसाठी असणार आहेत. चिऊताई आणि थंडीची मजा. हे 2 कविता तुमच्या एक्झामसाठी आहेत. आपण रिवाइज करूया. मेरे पीछे दोहराओ. चिऊताई. चिऊताई चिऊताई येऊ का घरात? ए रे बाबा कावळे दादा, लवकर ये घरात. घर माझं मोडलं, पावसानं वाहिलं. मेनाचे घर तुझं छान राहिलं. चिऊताई चिऊताई झोपू मी कुठे? झोप बाबा कावळे दादा त्या कोपऱ्यात. कुडुम 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 काय खातोस रे? मुंजीची सुपारी मी खातो जरा. मला दे मला दे मला दे जरा. संपली संपली जातो मी घरा.
ओके. तर मुलांनो, चिऊताई, तुम्हाला मी गोष्ट सुद्धा सांगितली होती चिऊताईची आणि कावळे दादाची. चिऊताईचं घर मेणाचं असते आणि कावळ्याचं घर शेणाचं असते. तर तशाच प्रकारे या कवितेमध्ये सांगितलं आहे. कावळ्याचं घर शेणाचं असल्यामुळे पावसामध्ये कावळ्याचं घर वाहून जाते आणि कावळे दादा चिऊताईकडे येतो. कावळे दादा चिऊताईकडे राहायला येतो. तर कावळ्याचं घर वाहून गेल्यामुळे तो चिऊताईकडे येतो आणि चिऊताईला सांगतो की मी घरात येऊ का? तर चिऊताई सांगते, ये ना घरात. तर कावळे दादा चिऊताईला सांगतो की माझं घर मोडलं, पावसामध्ये माझं घर मोडलं आणि वाहून गेलं. तुझं घर मेणाचं असल्यामुळे ते छान राहिलं आहे. त्यानंतर मग कावळे दादा चिऊताईला विचारतो की मी कुठे झोपू? तर चिऊताई कावळे दादाला कोपऱ्यामध्ये झोपायला सांगते. कावळे दादा मुंजीची सुपारी खात असतो. तर खाताना त्याचा आवाज येतो, बरोबर. तर कुडुम 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 असा आवाज येतो. तर चिऊताई कावळे दादाला विचारते की काय खातोस रे? तर कावळे दादा सांगतो की मुंजीची सुपारी खातो. तर चिऊताई सांगते, मला दे मला दे. चिऊताई कावळे दादाकडे मागत आहे. चिऊताई सांगते, मला दे मला दे. कावळे दादा सांगतो, संपली संपली जातो मी घरा. बघा, चिऊताईने कावळे दादाला राहण्यासाठी जागा दिली, तरी सुद्धा कावळे दादांनी चिऊताईला दिली नाही. चिऊताई कावळे दादाकडे सुपारी मागत आहे. तर कावळे दादा काय सांगतो की संपली संपली, मी आता घरी जातो. ओके. तर अशी ही सुंदर कविता आहे चिऊताईवर. त्यावर मुलांनो आपण प्रश्न उत्तरे लिहिले होते. ओके. तुमची मराठीची नोटबुक काढा. चिऊताई या कवितेचे प्रश्न उत्तरे लिहिले आहेत, ते नोट्स ओपन करा. आपण वाचणार आहोत. मेरे पीछे दोहराओ. एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, चिऊताईचं घर कशाचे होते? उत्तर, चिऊताईचं घर मेणाचे होते. दुसरा प्रश्न, चिऊताईने कावळे दादाला कोठे झोपायला सांगितले? उत्तर, चिऊताईने कावळे दादाला कोपऱ्यात झोपायला सांगितले. तिसरा प्रश्न, कावळे दादा काय खात होता? कावळे दादा मुंजीची सुपारी खात होता. समानार्थी शब्द, वाहिलं, राहिलं, जरा, घरा. दोन समानार्थी शब्द आहेत. रिकाम्या जागा भरा. घर माझं डॅश पावसानं वाहिलं. घर माझं मोडलं पावसानं वाहिलं. मुंजीची डॅश मी खातो जरा. मुंजीची सुपारी मी खातो जरा. ओके. त्यानंतर मुलांनो दुसरी कविता आहे थंडीची मजा. ठंडीची मजा हम रीड करने वाले हैं. मेरे पीछे दोहराओ. थंडीची मजा. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी नाचत आली थंडीची स्वारी. कुडकुड थंडी वाजते फार. अंगाला झोंबतो वारा गार. गरम गरम पाण्याने आंघोळ करू. उन्हात बसून अंग शेकू.
आल्याची तिखट वडी खाऊ, त्यावर गरम दूध पिऊ, अंगात घालू गरम बंडी, पळेल पटकन आपली थंडी. ओके, तर मुलांनो दुसरी कविता आहे थंडीची मजा. मुलांनो, थंडी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये थंडी लागते. ओके, तर कवी सांगत आहे की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यामध्ये नाचत आली थंडी, थंडीची स्वारी नाचत आली. जेव्हा थंडी लागते तेव्हा कुडकुड आपलं अंग कापते, बरोबर, आणि अंगाला गारा असा वारा झोंबतो. थंडीमध्ये मुलांनो गरम गरम पाण्याने अंघोळ करायला वाटते. ओके, अंघोळ करून उन्हात शेकायला. जेव्हा थंडी लागते तेव्हा उन्हामध्ये उभं राहायला बरं वाटते ना. थंडीमध्ये कवी सांगत आहे की आल्याची तिखट वडी खाऊ आणि त्यावरती गरम दूध पिऊ, अंगामध्ये गरम बंडी घालू म्हणजे थंडी पटकन पळेल. ओके, आता मुलांनो त्यावर काही प्रश्न उत्तरे आहेत ते आपण वाचणार आहोत. थंडीची मजा नोट्स ओपन करा. दोहराओ मेरे पीछे. एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणत्या 3 महिन्यात थंडी वाजते? डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या 3 महिन्यात थंडी वाजते. थंडी कशी वाजत आहे? थंडी कुडकुड अशी वाजत आहे. नेक्स्ट, कवीने कोणत्या पाण्याने अंघोळ करू असे सांगितले आहे? कवीने गरम पाण्याने अंघोळ करू असे सांगितले आहे. कवीने थंडीमध्ये काय खाण्यास व पिण्यास सांगितले आहे? कवीने थंडीमध्ये आल्याची तिखट वडी खाण्यास व त्यावर गरम दूध पिण्यास सांगितले आहे. रिकाम्या जागा. गरम गरम पाण्याने आंघोळ करू, आल्याची तिखट वडी खाऊ, अंगात घालू गरम बंडी, कुडकुड थंडी वाजते फार. ओके, तर मुलांनो हे थंडीची मजा या कवितेवरील प्रश्न उत्तरे आहेत. ओके, लर्न करायचे आहेत मुलांनो आणि एग्जामसाठी रेडी राहायचं आहे. बच्चों, एग्जाम के टाइम मैंने आपको बोला है कि अभी आपके पास बहुत टाइम है, तो पढ़ाई करना है, देखकर एग्जाम नहीं देनी है. घर पे है तभी भी खुद पर ट्रस्ट रखना है और खुद को अच्छे से पेपर लिखना है, क्योंकि कॉपी करके जो मार्क्स मिलता है उसका कुछ वैल्यू नहीं, क्योंकि उसमें समझ में नहीं आता है कि मेरे को कितना आता है. पर जब आप पहला पढ़ाई करते और बाद में बिन देखकर पेपर लिखते हैं और उसमें जो मार्क्स मिलते हैं वो अच्छे मार्क्स रहते हैं. ओके, वो मेहनत के मार्क्स रहते हैं. ओके, तो बच्चों पढ़ाई करना है. और सबसे इम्पोर्टेंट बच्चों, जब आप टेस्ट लिखते हैं तो एग्जाम जो लिखते हैं एग्जाम का पेपर, तो वो एग्जाम का पेपर स्टार्ट करने के पहला सबसे ऊपर नेम, स्टैंडर्ड, डिवीजन और लास्ट ईयर का आपको रोल नंबर पता होगा तो रोल नंबर लिखना है. ओके, क्योंकि हमको चेक करके मार्क्स लिखना पड़ता है, तो आपका नाम ढूंढने से अच्छा आप रोल नंबर लिखेंगे तो फटाक से हमको आपका नाम मिलेगा. ओके, तो इसलिए आपको क्या करना है, बुक पर क्या करना है, लास्ट ईयर का रोल नंबर पता होगा तो वो लिखना है. ओके, तो
एग्जाम लिखने के पहले नेम, स्टैंडर्ड, डिवीजन एंड रोल नंबर पता होगा तो वो सब अच्छे से पहला लिखना है। ओके। और बच्चों, फोटो जब आप निकालते हैं तब क्लियर पिक्चर निकालो, कैसा भी निकालो मत, क्योंकि हम टीचर्स को प्रॉब्लम होता है पेपर चेक करने के लिए। ओके स्टूडेंट्स, फिर से मैं बता रही हूँ, एग्जाम लिखते समय आपको पहला नेम, स्टैंडर्ड, डिवीजन और लास्ट ईयर का रोल नंबर लिखना है। ओके। और फोटो निकालते समय थोड़ा ध्यान रखो, पेरेंट्स क्लियर फोटो निकालो। ओके। जब आप टीचर को सेंड करते हैं तभी आप खुद पहला चेक करो कि सब अच्छे से दिख रहा है क्या, फोटो क्लियर निकाला है क्या। ओके ओके। तर मुलांनो, सगळे हे पाठ आणि 2 कविता व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। ओके। 1 ते 50 संख्या लेखन आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे। ओके। थँक्यू।